नमस्कार मित्रांनो, मी पवन पाडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या डेली ब्लॉग डे 13 या नव्या ब्लॉगमध्ये. स्वतः निघालो ऑफिसला जायला. जेव्हा आता पटापट ऑफिसमध्ये आणि तुम्हाला भेटतो तोपर्यंत यासोबतच. तर मित्रांनो, आता जस्ट पोचलो ऑफिसमध्ये आणि तिथे तुम्ही बघू शकतात आपले सगळे मित्र. सो मित्रांनो, आता छाय आले आणि माझं इथे वर्किंग चालू आहे. या गणेश याच्या पीसीचा नुसता प्रॉब्लेम आला मी आल्यापासून. तर मित्रांनो, वन साईड काम करून आता चाललोय मी जेवायला. या तुम्ही पण सोबतच. तर आता जेवायला आलोय मित्रांनो. हा सूरजचा लुक्का, हा भावेश लुक्का आणि हा गणेश लुक्का. जेवण वगैरे झालं मित्रांनो. ऋषी भेटलं इथे आणि ते हा सूरज बघा, हा रोहित लुक्काचा बॉय. तर जेवण वगैरे झालंय मित्रांनो आणि आता आलोय राऊंड मारायला आणि सर्वजण पुढे गेलेत, मीच तेवढा पाठी आहे. तर आता जाऊया आपण पण त्यांना शोधत कुठे गेलेत ते बघूया. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही पुन्हा एकदा ऑफिसमध्ये यासोबतच. सो पोचलोय आता ऑफिसमध्ये आणि आता जाऊ सेकंड फ्लोअरला. आपण आता फर्स्ट फ्लोअरमध्ये नाही बसत. सो आपलं झालं आहे प्रमोशन आणि आपण जाऊया आता सेकंड फ्लोअरला यासोबत. मित्रांनो, वन साईड काम चालू आहे. ही टाईमलाईन बघा आणि ते साईडला गणेश आणि भावेशची काहीतरी मीटिंग चालू आहे, काम करतात ते पण. सो मित्रांनो, हे बघा एवढे सारे प्रिंटर. एक बार हमने कॉल किया वो कॉल किया कभी वगैरे. साथ साथ आपका वेरिएबल का वैल्यू दोनों अभी क्या होता है कि अभी तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे गणेशने. भावेश लुख्खा, एक नंबरचा लुख्खा माणूस आहे. सगळ्यात मोठा बदनाम व्यक्तिमत्व आहे. लॉक करें आपका किया था या हाँ हो गया. तर मस्त गणेशने मंचुरियन चायनीज वेळ मागवली आहे. सो आता आम्ही ते सगळं खातो आणि विषय करतो. तर हे बघा मित्रांनो, मंचुरियन कसले भारी दिसतात. सोबतच काम पण आपलं चालूच आहे आणि इकडे लोकांचा पण घनदाट चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, आत्ता चालू आहे घरी ऑफिसमधून आणि आज यायला मला खूप उशीर झाला कारण निघालो उशिरा, काम होता खूप. आणि आता मला टिप लागले की आकाश ला लागलंय पायाला, त्याच्या पायावरून गेली आहे गाडी. सो आपण त्याला बघायला जाऊया, चला यासोबतच. तर या बघूया आकाशला कसा आहे विषय. नाही ते मिठाच्या पाण्यात ठेवायचं. हे बघा मित्रांनो, पराक्रम करून आलेले आहेत आकाश. हे बघा काय विषय, आईच्या गावात फुटलं रे मजबूत. काम 25 झाले आकाशचं. इथं आरव बसलाय मित्रांनो आकाश सोबत. बाबू, काय झालं काकाला? काय झालं? कुठे झालं दाखव. दाब ते दाब दाब दाब. ऐक ना, काय मी काय बोलतोय, आपल्या आकाशच्या पायावरून गाडी गेली तर त्याच्याबद्दल तुझं ओपिनियन काय? म्हणजे तुला काय वाटतं की त्याची चुकी आहे की त्या ड्रायव्हरची चुकी आहे ज्याने त्याच्या पायावर घातली गाडी? त्याच्या नशिबाची चुकी आहे सध्या तरी. खूप तुझा त्याच्यासोबत वाईट होते. तुला मॅटर सांगतो काय आला, काय झालं माहिती आहे? तो सिग्नलला उभा होता आणि ओलावाला म्हणजे जी वॅगनर होती ना, त्यांनी डायरेक्ट त्याच्यावरती घुसवली गाडी आणि साहेबाचा पाय खाली होता आणि डायरेक्ट पायावरून गेली गाडी. हिने काय खर्चा पाणी पण नाही घेतलं का? अरे त्याला माहीतच नाही. ऑफिसमध्ये जाऊन त्याला कळला. ऑफिसमध्ये गेल्यावरती कळलं त्याला की रक्तबंबाळ पूर्ण पाय. मस्त, खर्च पाणी पण नाही घेतलं. आता तो आल्यावर बघूया आपण काय ते पुढची स्टोरी पुढे कळेल. आता आपल्याला नाही माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल की मी मागील ब्लॉग्समध्ये जे की म्हणजे आठवडाभराच्या दिनचर्या ब्लॉग्स जे होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचो ऑफिसचं वगैरे. सो ऑफिसमध्ये माझा पहिला डेस्क वेगळा होता आणि आत्ता 2 दिवस झाले माझा डेस्क चेंज झाला आहे. म्हणजेच माझा ऑलमोस्ट डिपार्टमेंट चेंज झालं आहे आणि मी आता म्हणजे अकाउंट्समध्ये होतो ॲज अन असिस्टंट अकाउंटंट आणि आता मी गेलो आहे IT डिपार्टमेंटमध्ये. सो IT डिपार्टमेंटमध्ये गेलो आहे त्याचं कारण की असंच मला म्हणजे डायरेक्ट उचलला वरती. म्हणजे बेसिकली माझं प्रमोशन झालं आहे. सो येस, आत्तापासून आपण तिथे काम करणार आणि तिथे काय म्हणजे बिझनेस रिगार्डिंग्सच्या व्हिडिओ असतील, प्रमोशनल व्हिडिओज वगैरे, त्या सगळ्या मी एडिट करणार आहे माझ्या ऑफिससाठी आणि थोडंफार IT मधलं पण शिकणार आहे. बघूयात आत्ता हा माझा नवीन प्रवास चालू होतो तो कसा होतो आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या खूप सारं त्यासाठी आणि असंच प्रगती होऊ दे. मी नवीन वर्षाची ही सुरुवात चांगली केली ब्लॉगिंगने आणि सोबतच मला एक फळ मिळालं माझ्या
कामामध्ये की मी म्हणजे माझा प्रमोशन झाला. ॲज अन अकाउंटंट म्हणून होतो मी कार्यरत आणि आता मी झालो तिथे ॲज अन IT पर्सन. बघूया अजून ITचा प्रवास तर नाही चालू झाला. मला आता एक टास्क मिळालेला जो होता व्हिडिओचा. सो आता व्हिडिओ एडिट वगैरे करून झालं, त्याच्यावरती अजून काम आहे. आता उद्या त्याचं म्हणजे शूटिंग वगैरे करायचं आहे थोडं. सो शूट वगैरे करू ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये मी दाखवेन. आता त्याचं काही जास्त सांगत नाही. मला माझे मित्र ऑफिसमधले खूप सपोर्ट करतात. सूरज करतो आहे, गणेश करतो आहे, परत आता जे ITमध्ये 2 जण नवीन आलेत, रोहित आणि भावेश, त्या लोकांचा पण मला चांगला सपोर्ट आहे. माझा मित्र ऋषिकेतने पण मला चांगला म्हणजे एकदम मोटिवेशन दिलं आहे. सोबतच विशाखा मॅडमने मला एक चांगलं मोटिवेशन दिलं. सो यस, अशी चांगली चांगली माणसं माझ्या आयुष्यात आहेत. सो मला काहीच टेन्शन नाही आणि तुम्ही मला बघताय, मला काहीच टेन्शन नाही मित्रांनो. तर ऑफिसमध्ये मी मचवलं आहे आणि आता आपल्याला यूट्यूबवरती पण मचवायचं आहे. त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो. तर असंच प्रेम करा आणि खूप सारे आशीर्वाद द्या बस. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा. माझ्या सोबतच चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला लावा मित्रांनो. आपण नवीन आता कंटेंट बघूया, घेऊन येऊया आपल्या चॅनलवरती. म्हणजे ॲज अ व्लॉग, असा की रील वगैरेचा प्रश्न नाही, फक्त व्लॉगसाठी. बघू आता. फिरणं वगैरे तर काय होत नाही. सॅटर्डे संडे आता आपण बिझी आहे जरा. लग्नाची पण गडबड चालू आहे माझ्या. लग्न पण आता लवकरच होणार आहे. सो ती सगळी गडबड तुम्हाला दिसेल. आता पत्रिका वगैरे पण येणार आहेत. सो ते सगळं वाटण्याचा वगैरे विषय करायचा आपल्याला. सो तुम्हाला मी सोबतच सगळीकडे घेऊन जाणार आहे माझ्या. तुम्हाला एक माझ्या लाईफमधला जो माझा हॅपी मुवमेंट आहे मी तुम्हाला शेअर करतच राहणार मित्रांनो. आणि तुम्ही मला त्यासाठी मोटिवेट करा. मोटिवेट कसं करायचं, तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं, बाकी काय नाही करायचं. तुमचा एक सबस्क्रायबर मला खूप मोटिवेट करतात. चला सोबतच राहा, बघूया आता पुढे काय होतं आहे का. तर मित्रांनो आलो आहे आता घरी. आकाश आत्ताच गेलं आहे डॉक्टरकडे पायाची ड्रेसिंग करायला. त्याचा नख उडला ॲक्च्युली. आणि आपण तो आल्यावरती जाणून घेऊया की त्याच्यासोबत काय इन्सिडेंट झाला, त्याला कसा काय लागला. आणि आता मी फ्रेश व्हायला जातो कारण की येऊन मला बराच वेळ झाला आहे. मी नुसता हिंड आहे माळ्यावरती आणि मला कोण भेटतच नाही आज. आणि आता मी फ्रेश वगैरे होतो आणि मग पुन्हा येतो. तोपर्यंत सोबतच राहा. सो मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता जेवायला बसतो. तुम्हाला दाखवतो काय आहे आज जेवण. तर मित्रांनो आज जेवायला सुंदर असं जेवण आहे. भाजी आहे, चपाती आहे आणि सोबतच मम्मीने असा चांगला छोलेचा रस्सा केला. तुम्हाला दाखवतो त्याच्यामधले छोले. 1 मिनटं. आणि बघा, हे बघा छोले. वाव. भाजी नको. तुला कळला काय विषय आकाशचा? आशू फोन करून बोलला मला. तुला काय वाटतंय कोणाची चुकी आहे? मी बोलतो आकाशचीच चुकी आहे. भाई तुलाच का लागतंय का? तू कुठल्या स्पीडला गाडी चालवतोय? अरे पण तो उभा होता, तुला नाही माहिती मॅटर? मग उभे पण तुलाच का लागतंय? आम्हाला काय नाही लागत आहे. मग माझा पण तेच म्हणते. त्याची डबल गाडी चालवतोय मी डेली. मला नाही लागत आहे काय? त्याची डबल ट्रॅफिक मध्ये मी चालवतोय. तो बोलतो काय माहिती आहे, उभा होतो, वॅगनरवाला आला, डायरेक्ट पारून गेला. नख तुटला, मला कळलं पण नाही. मी ऑफिसमध्ये असाच बसलो. मला असं हवा पण पास झाली ना, मी 2 शिव्या काढून देतो गाडीवाल्याला. तू गेला कसा जवळून? हा, जवळून कसा गेला तू? बरोबर. मी 2 शिव्या घालून त्याला आणि तू निशूची राय घेतली. निशू पण बोलतो त्याची चूक. अरे कारण तू दुसऱ्यांदा त्याला लास्ट टाइम एकटाच उभा होता. माझं म्हणणं काय, मी काय करतो माहितीये काय मित्रांनो, माहितीये काय, मी आहे ना, जर जवळ गाडी असेल ना, पाय गप्प फुटरेस्ट वरती घेतो. विषय संपला. एक पाय आहे नाहीतर स्टँड लावा आणि दोन्ही पण पाय वरती घ्या. आणि तू कधी पण एक कोपऱ्याला कुठला तरी चालवणार, एक तर राईटला ना तर लेफ्टला. जर तू राईटला आहे तर तुझा राईट पाय खाली असतो, लेफ्ट पाय गाडीवर असतो. लेफ्टला गेला की लेफ्ट पाय खाली असतो, राईट पाय वर असतो. करेक्ट. गाडी पास होते. आकाश मित्रांनो, आता आकाश आपल्याला सांगणार आहे आजचा. अरे हे बघा मित्रांनो, हल्ला की रक्त येतो. आईच्या गावात तेव्हा आलं रक्त. अरे तू धुणार याच्यात हात, काय फरक पडतोय? मला कंटेंट एवढा चांगला देतोय तू. बघ माझं नशीब चांगलं आहे, माझ्या पूर्ण नाही पोहोचत तर पायावरून गाडीत जात. अरे नाही, सीन कसा आहे नाही, आपण एक साइडला वागून थांबतो. कसं माझा असं राहतं ना, हे लोक असे ठेवतात, असे ठेवलं की मुकरून गेली गाडी. ना चला तर मित्रांनो, आता आकाश सांगतोय आपल्याला त्याचा किस्सा, इन्सिडन्स, की भावा सांग तुला काय झालं. बोलत जो कॅब वाल्याने केला असतो, बघ भावा किती मोठा खर्च केला पाहायला तुझ्यामुळे. पण तुझा झाला कसा विषय ते तर सांग. गाडी नंबर घ्यायचा ना, मला भेटला, त्याला काढ ना, काचा पडल्या असते त्याला सगळ्या.
मारे एकदा ना रिक्षा पण अशीच माझ्या पायावरून गेलेली अरे माझ्या पण पण झाली रिक्षा मग. ठीक आहे रे सॉरी बोलला तुम्हाला बघ एक गोष्ट मी तुला सांगतो, जर तुला लागलं ना तेव्हा तू तुझं लागण्याच्या विचारामध्ये त्याला सोडलंस तर ठीक आहे. अरे ह्याला जाणवलं ना, मला तेच तर कळत अरे नाही. ते झालं तुला म्हणतो अरे सांगतो बघ, माझं इथे झालंय आणि आमचं ऑफिस सुंदरला मी झालं बिलं बघितलं लावलं, मी पुढे बघतोय की गाडीवर थांबले कसं सिग्नल लावून गाडी साईडला 4 व्हीलर गाडीला साईडला लावलेलं असेल. मी विचार करतोय भाई कोण नाही, माणसाला विचारता बरं आहे पाणी पिलं. माझा मूड खराब झाला. मी बोललो भाई लावलं कामाला. मी मस्त शांत उभा आहे, मस्त असं उभा आहे मस्त ना, असं उभा घेर म्हणजे घेर न्यूट्रल लावून गाडी मस्त असं की भाई चल आणि झोपून अरे आम्ही तर असं करतोय रे भाई असं करतोय आणि हा पाय खाली जाऊ असं करतोय आणि हा गेला भाई गप्पून आणि मी खाली बघतोय आणि मग माझा पाय 2 मिनिट सोडून झाला. मग मी असं निघून गेलो भाई की भाई चल तिथनं. गाडी पडली सोडली मग असं चालले बाजूला गाडी घेऊन आलो. तो पण मला कळतच नाही की काय काय सीन झालंय. नंतर बघतो शुकत हँडल म्हणजे तुला तो ब्रेकचा आणि एवढा तुटला एवढा राहिलाय. ठीक आहे अरे खाली पडला क्लच तुटला. ब्रेक राईट साईडने गेला ना. हा मग तर तुझ्या पायाचा ब्रेक नाही ऐकलं. अरे वरचा ब्रेक रे हँड ब्रेक तो झाला आणि हा अरे तो असा अपोजिट साईडने गेला ना म्हणून तो तुटला. मग झाला मी बोललो हा. नंतर आरसा पण हल्लेला. आरसा हातात डायरेक्ट. मी बोललो हे काय यायच्या आयला हात नाही पण हातात झाला. मी आता कुठे इन्शुरन्स कम्प्लीट नाही नवीन अरे, इन्शुरन्स नाही, काढायला नशीब म्हणजे काय झालं ना म्हणजे लावू शकतो ते सुरू करून. बोललो ठीक आहे. मग खाली म्हटलं पण ते तो गार्ड आपला हल्ला त्याला पण असं पायाने असं करायला गेलो तो पण निघाला. शाळेला बोललो काय फलती भरलं बॅगेमध्ये. नंतर झालं नंतर मग पाय दुखत होतं जरा असं बोललो की नॉर्मल मागची पण खरवलं असेल म्हणून गेलो ऑफिसला लंगडत. मग गेलो डेस्कवर बसलो आणि मस्त विचारलो बोललो आज मूड खराब झालाय छोटस हे करेन असं लावून घे. मॅडम हाकडे जातो घरी ऍक्सिडेंट झाला पासून जातो. मी त्या डोक्याने विचार केला. मग कसं शूज काढला तर भाई फोटो शूज काढला तर हे दाखव इकडे दाखव. शूज काढला तर हे शपथ. मी बोललो झालं म्हणजे काहीतरी चांगला सीन आहे. असं झालं हे बघून पण काय नाही त्याला असं 2 मिनिट थांबलं बोलवेपर्यंत रक्त लागलं ठाप नंतर मला सगळं गरगरा लागलं. सगळेजण बाजूला आले चेलवलं काय नाही. नंतर मग कळलं की भाई मजबूत मध्ये वर सरकले ऑप्शन नाही त्याला बाजूला म्हणजे कापून तो दाखव तो दुसरा फोटो दाखव. बॅगेतलं काय वजन होते लॅपटॉप आहे बॅगेत काढून आमचं रक्त पण नसतं निघालं. हा रक्त हे का थांब चालू आहे ते बघ रक्त आलं. झोप तू झोप. मोठे मिरर तर फायदा आहे. गाडी जाते ना मिरर पण आले बाहेर. गाडी कधी रिपेअर केलेली? रविवारी सोमवार आहे. मग काय वाटतं तुला या इन्सिडेंट बद्दल? झालेल्या गोष्टी आता काय करणार, होणाऱ्या गोष्टी होतच असतात. त्याचा पण अरे आज काय तुझ्या बॅटला कसं आहे बिचारा आकाश. चांगला बोलतो काय बोल कारण की त्याच्यानं भाव रक्त गळत आणि जर वरती गेलं ना तर ते रक्त गळणार नाही. ते रक्त तसंच राहतं म्हणजे बाहेर नाही येणार. वरून खाली होता विसरला का सायन्स. तर मित्रांनो आकाशला वगैरे भेटून मी आता आलोय घरी आणि आज बऱ्याच दिवसांनी आपले ऑलमोस्ट सगळे मित्र बिल्डिंग मध्ये भेटले आणि आकाशला आपण सांगूया काळजी घे मित्रा, घाबरू नकोस. होत असं कधी सोबतच मित्रांनो तुम्ही पण गाडी चालवत असाल तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित गाडी चालवा आणि जर 4 व्हीलर तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याच्यापासून जरा सावधान राहा, नाहीतर असे इन्सिडेंट्स तुमच्यासोबत पण होऊ शकतात. तर असा होता हा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, सोबतच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जेवढे पण नंबर असतील सगळ्यांवरती हा व्हिडिओ जे रोज सकाळी लिंक देतो तुम्हाला ती लिंक फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त ती लिंक शेअर करा. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. मी येतो. बाय.